संतोष कानडे, वरिष्ठ गट आणि विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता। भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर संघटित स्वरूपात मांडणारे आद्य आणि आघाडीचे लोकाग्रणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। 1906 ते 10 अशी अवघी 4 वर्ष ते लंडनमध्ये होते, पण या काळात जागतिक राजकीय घडामोडींचं त्यांना अचूक आकलन होतं। विविध राष्ट्रातील निरनिराळ्या क्रांतीचे प्रवाह, युरोपातील युद्धजन्य परिस्थिती आणि याचा उपयोग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात करून घेणं हे त्यांचं एक धोरण होतं। मादाम कामांनी जर्मनीत फडकावलेला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज, मदनलाल धिंगराचं फाशीपूर्वीचं निवेदन, सावरकरांची मार्सेलिसची ती जगप्रसिद्ध उडी आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सावरकरांवरील अभियोग अशा घटनांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात सावरकरांना यश आलं होतं। त्यांच्या अभिनव भारताचं जाळं हे युरोप अमेरिकेसह अनेक देशात पसरलं होतं। रशिया, इजिप्त, आयर्लंड अशा देशातील क्रांतिकारकांसोबत अभिनव भारताचे सदस्य संधान साधून होते। हिंदी राजकारणाला अगदी शून्यापासून जागतिक राजकारणात स्थान मिळवून देण्यात सावरकर आणि सशस्त्र क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा होता। अगदी पुढे 1940ला मुंबईमधल्या भेटीत हॉलवेलचे पुतळे पाडण्यापेक्षा जर्मनीला निघा असा सुभाष बाबूंना दूरदर्शी सल्ला देणारे सुद्धा सावरकरच होते। पुढे मग आझाद हिंद सेनेची स्थापना आणि इतिहास सर्वश्रुत आहे। स्वातंत्र्यानंतरही मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी भविष्यातील वैश्विक राजकारणामध्ये भारताची भूमिका काय असावी हे तत्वज्ञान, हे विचार मांडणारा हा द्रष्टा नेता होता। 1940 साली समाजवाद्यांनी केलेल्या एका सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले होते की 1906चा सावरकर आज तुम्हाला मान्य आहे, म्हणजे आजचा सावरकर मान्य करायला पुढची 30-40 वर्ष जावी लागतील। आज त्यांच्या मृत्यू पश्चात 50 वर्षांनी भारताच्या अंतर्गत राजकारणात झालेले बदल हे त्यांच्या विचारांशी कसे सुसंगत आहेत हे आपण पाहतोय। राष्ट्रनेत्याला जागतिक प्रवृत्तीचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्यानुसार राष्ट्राची उभारणी करायची असते। वर्तमान युगात विश्वबंधुत्व असाध्य आहे आणि राष्ट्रवादाशिवाय तरुणोपाय नाही हा सिद्धांत मांडून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची तर्कशुद्ध मांडणी केली। विश्वबंधुत्व असाध्य असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी त्यांचं अंतिम ध्येय मानवताच होतं आणि म्हणून भारताच्या राष्ट्रवादाला त्यांनी हिंदुत्वाची जोड दिली आणि भारताचा राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवाद हे गरजून सांगितलं। आजही राष्ट्र हीच संकल्पना प्रभावीपणे वावरताना दिसते। पुढची 500 वर्ष हा प्रभाव राहील यात शंका नाही। मागचे दोन्ही महायुद्ध आणि आजच्या संयुक्त राष्ट्र संघटनेत राष्ट्र हाच प्रभावी घटक आहे। 2 सहस्त्र वर्षानंतर 1948ला नव्याने जन्माला आलेलं जूनचं इस्रायल राष्ट्र गेली 75 वर्ष अरबांच्या वेठ्यात समर्थपणे उभं आहे ते राष्ट्रवाद आणि सामर्थ्यवादामुळेच। ज्या सामर्थ्यवादाला सावरकरांनी शिरोधार्य मानलं त्या सामर्थ्यवादाची कास धरल्याशिवाय आजच्या राष्ट्रवादाच्या युगात गत्यंतर नाही। म्हणून 1954लाही सावरकर म्हणाले होते की स्वातंत्र्यानंतर आपण आपली 3ही दले शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याचे आणि अद्ययावत करण्याचे काम हे लगेचच हाती घ्यायला पाहिजे होतं। त्याचबरोबर तिबेट, भूतान यासारख्या कीलक राष्ट्रांचं महत्वही सावरकर जाणून होते। आपण मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष केलं, पंचशिलासारख्या उच्च तत्वांमध्ये रममाण राहिलो आणि परिणामी 62च्या युद्धामध्ये चीनला आपली भूमी गमावून बसलो। सागरी सुरक्षिततेबाबतही त्यांनी सूचना केल्या होत्या। अगदी 1911ला अंदमानात पाऊल ठेवताच समोर मृत्यूचा जबडा वासून उभा असताना त्यांच्या मनात विचार आले की इथे भारताची वैमानिक आणि सामुद्रिक ठाणी असावीत, म्हणजे पूर्वेकडून येणाऱ्या शत्रूला पहिला धक्का अंदमानातच देता येईल। 2001ला भारत सरकारने 3ही दलांची ठाणी तिथे उभी केली। आज मलाक्काच्या सामुद्रधुनीतनं शत्रू जर पुढे आला तर त्याला अंदमानातच रोखता येईल। 1902ला सावरकरांनी भविष्य वर्तवलं होतं। वर्तमानातले पौर्वात्य देश भविष्यात विजयी होतील आणि या देशांवर राज्य करणारे पाश्चिमात्य देश सांदी कोपऱ्यात जातील। 1991ला सोव्हिएत संघ कोसळला। मॉस्को नंतर आज चीनची बीजिंग राजधानी अमेरिकेला आव्हान देते। इंडो पॅसिफिक विश्वामध्ये चीन आणि भारताची अटीतटीची स्पर्धा सुरू आहे।
अमेरिकेचं लक्षही आता युरो अटलांटिक कडनं आशिया पॅसिफिक कडे वळालंय. म्हणजे सावरकरांचं हे भाकीतही खरं ठरलंय. परराष्ट्र नीतीमध्ये त्यांनी साध्यानुकूल सहकार्य आणि प्रतियोगी सहकारिता या तत्वांचाच कायम पुरस्कार केला. साध्याला अनुकूल असेल तोपर्यंतच सहकार्य करावं. भारताचं हित जपणाऱ्या राष्ट्राबरोबर मैत्री करावी आणि वैर करणाऱ्या राष्ट्राला योग्य तो धडा शिकवावा हा त्याचा अर्थ. आजचा भारत अर्ज विनंत्या करणारा राहिलेला नाही, तर वेळ प्रसंगी तो घरात घुसून सर्जिकल स्ट्राईकही करतोय हे त्यांनी जगाला दाखवून दिलंय. 1939ला हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकर म्हणाले होते, ब्रह्मदेश आणि तिबेट ही राष्ट्रे आम्हास धार्मिक दृष्ट्या जवळची वाटतात आणि अशा राष्ट्रांबरोबर संघ करावा. आज भारताची विदेश नीती ही पूर्वाभिमुख झाली. आज जगाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इस्लामिक आतंकवाद. आणि सावरकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की मुस्लिम प्रश्नांची बीज ही इस्लाममध्ये अंतर्भूत आहे. इस्लामला हटवादी मुसलमानांचं राज्य जगभर स्थापन करायचं आहे हे सत्य नाकारून राजकारण करणं इष्ट नाही, या सावरकरांच्या भूमिकेचा वर्तमानात जगाने स्वीकार केलाय. आणि सर्वात शेवटी स्वातंत्र्याचा आनंद हा समाजातील सर्व घटकांना सारखाच मिळायला हवा आणि विकासाची संधी सर्वांना समान मिळायला हवी, यासाठी सावरकरांनी समाज सुधारण्याचे अविरत परिश्रम केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2016च्या अहवालानुसार शाश्वत मानव विकासाकडे जगाने मार्गक्रमण केलंय. म्हणजे आजच्या या जागतिक शक्ती संघर्षाच्या काळात या वैश्विक नेत्याचे विचार कालजयी ठरलेले आहेत. आजचा नवा भारत त्यांच्या विचारानेच मार्गक्रमण करतोय. तो हिंदुत्वाचा अभिमान बाळगतोय आणि जगाला आपल्या वैभवशाली परंपरांचं दर्शन घडवतोय. भविष्यात देशाला मी सांगितलेल्या मार्गावरूनच जावं लागेल ही त्यांना खात्री असावी म्हणून ते म्हणाले होते, माझे शब्द खोटे ठरले तर वेडा ठरेन मी आणि खरे ठरले तर प्रोफेट ठरेन मीच. धन्यवाद.